वैद्यकीय तपासणीसाठी रवाना झालेत। त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। आपली तब्येत सुधारतेय एवढं एकमेव वाक्य ते बोलले आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा हा ज्युपिटर रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाला। त्यांच्या निवासस्थानापासून ज्युपिटर रुग्णालय हे काही अंतरावरती आहे आणि सध्या ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी रवाना झालेत। वैद्यकीय तपासणी त्यांची ज्युपिटर रुग्णालयात केली जाईल। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, अक्षय माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? आपण अक्षयशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया, पण ही काही वेळापूर्वीची दृश्य ज्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले। त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे देखील होते। अर्थात एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे। 23 तारखेला निकाल लागलाय, आज 3 तारीख आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये आता 10 दिवस उलटून गेलेत, पण मुख्यमंत्री पदासंदर्भातला निर्णय होत नाही। आपल्याकडे मुख्यमंत्री पद येणार नाही म्हणून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती। तर आता गृहमंत्री पदावरून देखील पैस निर्माण झालेला आहे। गृहमंत्री पदाची मागणी शिवसेनेने लावून धरलेली आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय घडामोडी आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची प्रकृती आहे। अक्षय भाटकर पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। अक्षय, वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना झाले एकनाथ शिंदे। प्रज्ञा, आज सकाळी आपण बातमी चालवली होती की या एकनाथ शिंदे यांची तब्येत जी आहे ती प्रचंड खालावलेली होती गेले 2-3 दिवस। आज थोडीशी तब्येतीमध्ये सुधारणा होती, मात्र तरी देखील काही टेस्ट ज्या आहेत, काही वैद्यकीय चाचण्या ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे जे आहेत ते सध्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत। खरं म्हणजे परत तसे ज्यावेळी ते हेलिपॅडवर उतरले होते तिथूनच ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाणार होते, कारण की डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी देखील त्या दिवशी देखील तयार होण्यात आलेली होती। मात्र सगळी धावपळ होईल, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये यंत्रणा जी आहे ती कामाला लागेल, तिकडे देखील अनेकांची गैरसोय होईल हा विचार करून त्या दिवशी ते गेलेले नव्हते। मात्र आज शेवटी डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिलेला आहे, अनेक वैद्यकीय टेस्ट ज्या आहेत त्या घरी होऊ शकत नाहीत, याच्याचमुळे त्यांना आता ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि सध्या ज्युपिटर हॉस्पिटलमधलीच टीम त्यांच्यावर उपचार करत होती गेले 3 ते 4 दिवस आणि आता काही वैद्यकीय टेस्ट करणं गरजेचं असल्यामुळे त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये येण्याचा सल्ला दिला होता। त्यानुसार आता एकनाथ शिंदे हे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत। पुढच्या किमान 1 ते 1.5 तास ते हॉस्पिटलमध्ये असतील आणि वैद्यकीय चाचण्या झाल्याच्या नंतर ते पुन्हा ठाण्याच्या त्यांच्या शुभदीप या निवासस्थानी येतील अशी माहिती सध्या मिळते आहे। अक्षय, सध्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रकृती कशी आहे, सुधारते का? डॉक्टरांकडून नेमकं काय कळतंय आणि कोणत्या तपासणी केल्या जाणार आहेत? पांढऱ्या पेशी या कमी होत होत्या आणि औषध दिल्याच्या नंतर काय 2-3 दिवसापूर्वीच्या व्यवस्थित झाल्याच्या पेशी कमी झाल्या होत्या, त्यामुळे डेंग्यू तपासणी करण्यात आलेली होती। त्यातून देखील काही निष्पन्न झालं नाही। या दोन्ही टेस्ट ज्या आहेत त्या निगेटिव्ह आल्या असं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यानंतर आता इतर काही टेस्ट करायच्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। मात्र काल आणि आज त्यांना पुन्हा एकदा सलाईन लावण्यात आलेलं होतं, अँटीबायोटिक देण्यात आलेलं आहे। त्यांच्या तब्येतीमध्ये थोडीशी सुधारणा आहे असं देखील सांगण्यात येतंय, मात्र ताप जो आहे तो पुन्हा येत असल्यामुळे